नाशिकच्या गजबजलेल्या कॉलेज रोड परिसरामध्ये अचानक आज एक थरारक घटना घडली आहे। रस्त्याच्या कडेला असलेलं एक मोठं झाड अचानक कोसळले आणि थेट एका हॉटेलवर आदळलं। या घटनेमुळे काही काळ परिसरात भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली। अनेक वर्षांपासून उभं असलेलं जुनं आणि मोठं झाड अचानक कोसळलंय। झाड थेट रस्त्यालगत असलेल्या हॉटेलवर पडल्यानं हॉटेलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सुदैवाची बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र झाड रस्त्यावर आडवं पडल्यामुळे कॉलेज रोडकडे जाणारा एक मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। त्यामुळे परिसरातील वाहतुकीवरही काही प्रमाणात परिणाम झालाय। घटनेची माहिती मिळताच उपमहापौर विलास शिंदे तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत। त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत संबंधित यंत्रणांना तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना दिल्यात। सध्या महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या मदतीने झाड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। यंत्रणांकडून लवकरात लवकर मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान नागरिकांनी या परिसरातून प्रवास करताना पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। अचानक घडलेल्या या घटनेमुळे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं असलं तरी प्रशासनाच्या तात्काळ हालचालींमुळे परिस्थिती नियंत्रणात आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र समाचार न्यूज, नाशिक।